सजवून घ्या मी विनंती करतोय. उशिरानं आजच्या रात्रीमध्ये आपण आहोत. इथून 7 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे कृपया करून आपण सहकार्य करा प्लीज. तेजस बडेकर कृपया करून आपलं क्षेत्ररक्षण सजवा. आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस आपण यासाठीच करतो कारण घेतलेल्या निर्णयावरती लवकरात लवकर आपण अंमलबजावणी कराल अशी अपेक्षा आयोजकांना असते, त्यामुळे कृपया करून लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. मॅन ऑफ द मॅच ठरलाय. या मॅचचा हिरो सलमान. या आपण सलमान. आदरणीय रोहितजी शिंदे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सलमानला मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये वायफायची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते आमचे रोहित शिंदे यांच्या वतीनं आपण मॅन ऑफ द मॅच या अवॉर्डनं सन्मानित करतोय सलमानला. असा सामना आहे. सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर येतोय. 4 षटकांचा सामना. 3 षटक 15 मिनिटांच्या अवधीमध्ये संपवणं गरजेचं आहे, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक 38 सर्कलमध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा खेळाडू ठेवावा लागेल. किरवली संघासाठी या सूचना आहेत. जे हनुमान अकुर्ले आणि श्री भैरवनाथ किरवली या दोन संघादरम्यानचा सामना. मॅचला करूया सुरुवात. 4 षटकांचा सामना. दोनही संघांना एक एक संघाला पराभवाची धूळ चारत इथपर्यंत ते पोहोचलेत. इथे जो जिंकेल तो थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचेल, त्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये. नितेश देशमुख आणि ओमकार देशमुख यांच्याकडून पारितोषिक आहे. अकुर्ले संघाच्या बॅटरसाठी षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज. दोनही मान्यवरांकडून हे पारितोषिक आहे. मॅचला होती सुरुवात. 4 षटकांचा सामना. टॉस जिंकत
फिल्डिंग करतोय आणि बॉलिंग मार्क वरती तो आदित्य येतोय. आदित्य बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती निर्धाव चेंडू. ज्येष्ठांच्या मागे तेजस बडेकर बॉलला चांगल्या रीतीनं कॅरी करत असताना निर्धाव चेंडू आलाय. टाइम सेट झालेला आहे. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये 3 षटक संपणे अतिशय महत्वाचं आहे ते टीम किरवली संघासाठी. सेकंड बॉल. आदित्य बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न शॉट फाईन लेगला, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये क्लीन बॉलच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. पहिला तो जय हनुमान आकुर्ले संघाला रवीच्या स्वरूपात. अतुल धनवडेच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे आदरणीय दिनेशजी कडू यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि रेहान शेख यांच्या वतीनं 3 षटकारासाठी लागोपाठच्या 2000 रुपयांचा कॅश प्राइज. रेहान शेख आयोजकाच्या भूमिकेत आहेत, त्यांच्या वतीनं हे पारितोषिक. अतुल धनमटे या मैदानावरती नेहमी सातत्यानं सराव करत आलेला आहे, त्याच्यासाठी हे पारितोषिक. 3 षटकार वैयक्तिक इनिंग मध्ये हवेत त्या अतुल धनमटेच्या, त्यासाठी दिनेशजी कडू यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज. एकही धाव नाही धाव फलकावरती. नुकतंच फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या बॉल मध्ये क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला रवीनं. हा बॉल कदाचित फ्रंट फूट वरती बॅट वरती येऊ शकला असता. या चुका आहेत क्रिकेटमध्ये. फुटवर्कला अतिशय महत्वाचं आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्कला महत्व असतं ना, तसं क्रिकेटमध्ये फुटवर्कला देखील महत्व आहे. होम ग्राउंड आहे खरं तर. अतुल धनवटे या मैदानावरती सातत्यानं सराव करत आलेले आहेत आणि त्यानंतर तेहवली प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांना या स्पर्धेमध्ये खेळताना मी पाहिलं याच मैदानावरती, परंतु त्याच्या विरोधामध्ये हा निर्धाव बॉल फेकलाय गोलंदाजी मार्क वरती आदित्यनं. 3 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. एक फलंदाज बाद झालाय. शून्यातून धाव संख्या उभारावी लागते तुम्हाला क्रिकेटमध्ये आणि ते 0 धाव फलकावरती आहे. अजूनही धावसंख्या उभारलेली नाही आणि धावसंख्येवरती एक फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झालाय. टॉस गमावलाय. बॅटिंग करावी लागली. संपूर्णपणे बॅकफूट वरती आहे मॅच मध्ये. अतुल साठी हा बॉल लेग विपोरची अपील पंचांकडे लावली. अपील यष्ट्यांवरती सापडलाय. LBW च्या स्वरूपात राजेंद्र भोईर सरांनी केले बाद. अतुल धनवटेला जावं लागेल माघारी. इम्पॉर्टंट विकेट ऑफ दिस मॅच. गोल्डन डकचा शिकार अतुल धनवटे. बॅक टू द डगआउट. कमांड आयोजकांनी घेतलेली मेहनत अंतिम रात्रीमध्ये आपण पदार्पण केलं आणि अंतिम रात्रीतील सेकंड राऊंड मधील पहिला सामना आहे. प्रदीपजी वायकर, स्वप्नीलजी जाधव, त्यानंतर सिद्धेश मोरे, गौरव वायकर, संदेश मोरे, प्रणित मोरे, सौरव पलसकर, प्रथमेश मोहिते, दर्शन वायकर, यश वायकर, यश मोरे, विघ्नेश गजमल, सार्थक गजमल, निखिल कुटकर, देवेंद्र दाभाडे, धीरज खाडगे आणि त्यानंतर रेहान शेख या सर्व युवा शिलेदारांनी घेतलेली मेहनत आणि अंतिम रात्रीमध्ये आपण सेकंड राऊंड मधील पहिल्या सामन्याचा आनंद घेतोय. 4 बॉल मध्ये 2 फलंदाज बाद. एकही धाव नाहीये धाव फलकावर.
एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 2 आणि गडी बाद झाले ते 2 सध्या बाद आहेत आणि पारितोषिक आलंय. एवन जोडी ओमकार देशमुख आणि नितेश देशमुख यांच्या वतीनं माझ्या समालोचनासाठी 300 रुपयांचा कॅश प्राईज त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि 3 बॉल 3 सिक्सरसाठी टीम जय हनुमान अकुर्ले संघासाठी 3000 रुपयांचा कॅश प्राईज. पहिलं षटक 4 मिनिटाच्या अवधीमध्ये संपवलंय. चांगल्या रीतीने सहकार्य केलंय. मी किरवली संघाचं कौतुक करतोय. संकेत आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पारितोषिक जरूर आलंय टीम जय हनुमान अकुर्ले संघासाठी. आता फलंदाजांना त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय या महत्त्वाच्या मॅचमध्ये. एवन जोडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे ओमकार देशमुख, त्यानंतर नितेश देशमुख. 3 बॉल 3 सिक्सर 3000 रुपयांचा कॅश प्राईज. खेळाडूंवरती प्रेम आहे, परंतु आता खेळाडूंना आपल्या पाठीराख्यांसाठी आपल्या गावासाठी एक चांगला खेळ करावा लागेल. हातात बॅट घेत एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचत या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल जय हनुमान अकुर्ले संघाला. पुढ्यात टाकलेला बॉल ऑन ड्राईव्हचा फटका डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. चांगली फेकी नॉन स्ट्राईक एंड वरती 1 रन मिळते. एकेरीनं धावसंख्या आहे ती 3 आकड्यावरती. गडी बाद झाले 2. संत सुरुवात झाली या 4 षटकांच्या मॅचमध्ये. रेहान शेख यांच्या वतीनं पारितोषिक होतं अतुल धनवाटेसाठी देखील, परंतु तो देखील माघारी परतलाय. आमचे दिनेशजी कडू यांच्या वतीनं देखील पारितोषिक तो माघारी परतलाय. निराश केलंय सर्व तर मान्यवरांना देखील अतुल धनवाटेनं या मॅचमध्ये. हवेत बॉल कॅच ड्रॉप झाली. निलेश शेळके यांनी जर झेल पकडली तर सागर वजगे यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राईज. दोन्ही साईडनं पारितोषिके. दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात आहेत मैदानाच्या सभोवताली आणि त्यांच्या वतीने पारितोषिक 3 बॉल 3 सिक्सर. एवन जोडी ओमकार देशमुख आणि नितेश देशमुख यांच्या वतीनं 3000 रुपयांचा कॅश प्राईज आहे. संख्येचा बॉल टॉप एज घेतली आहे. डाऊन द बॉल आलाय स्वतः तेजस बडेकर. नो मिस्टेक बाय द तेजस बडेकर. टेकन द कॅच. 3rd विकेट गोज डाऊन टीम. हनुमान अकुर्ले संघ आणि या संकटाला खरं तर न घाबरता आता या मॅचमध्ये एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. ते जे हनुमान अकुर्ले संघाला देखील धावसंख्या येते धाव फलकावरती अवघी 5 आकड्यावरती आणि गडी बाद झाले 3. सेकंड ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या येते 5. खडतर सुरुवात झाल्या मॅचमध्ये. पुढे टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. लाईन चेक केली जाते. पंच सांगतायत आमच्या दिशेने 2 जमिनी समांतरात करतायत. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती खर्च होते. धावसंख्या ती 6. गडी बाद 3. षटकार अटॅकसाठी पारितोषिके आणि 3000 रुपयाचा कॅश प्राईज. एवन जोडे ओमकार देशमुख नितेश देशमुख. कोणता फलंदाज खऱ्या अर्थानं हे 3 षटकार ठोकेल यावरती देखील लक्ष आहे. धावांसाठी संघर्ष करतोय जे हनुमान अकुर्ले संघ. खोलात टाकलेला बॉल मोठा फटका. गॅपमध्ये हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय. 1 टप्प्याचा अंतर गाठत धावांना नवसंजीवनी देणारा बॉल. सीमापार चौकार. प्रसाद जी डेरुणकर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज. चेतनसाठी 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे ते रेहान शेख यांच्या वतीनं 3000 रुपयांचा कॅश प्राईज. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 1 मोर व्हाईट बॉल दिस ओव्हर. एक्स्ट्राचा धावा खर्च करतोय. अगोदरच प्रतिस्पर्धी संघ धावांसाठी संघर्ष करतोय आणि असं असताना थोडा एक्स्ट्राचा धावा खर्च करतोय तो गोलंदाजी मार्क वरती. 11ला गडी बाद झाले 3.
पुढ्यात टाकलेला बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि पकडले काऊ कॉर्नरला झेल. फलंदाज आणखी एक बाद होतोय. लागलाय महत्वपूर्ण धक्का टीम जय हनुमान अकुर्ले संघाला मॅच मध्ये चौथा धक्का. बॅक टू द डगआउट. मयूर सलामीच्या भूमिकेत आला आणि मयूरसाठी पारितोषिक आहे चेतनजी चिखलकर यांच्या वतीनं 3 बॅक टू बॅक 4 500 रुपयांचा कॅश प्राइज चेतनजी चिखलकर यांच्या वतीने. आणि प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे आदरणीय प्रशांतजी डेरुणकर साहेबांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. 3 लगातारचे षटकार एवन जोडी ओमकार देशमुख नितेश देशमुख यांच्या वतीनं देखील 3000 रुपयांचा कॅश प्राइज. या मॅचमध्ये कॅश प्राइजचा वर्षाव आपण पाहतोय टीम जय हनुमान अकुर्ले संघासाठी. आणि तो संघ धावांसाठी संघर्ष करतोय आणि असं असताना एक पाठीराख्यांचं प्रेम या पारितोषिकातून सिद्ध होत आहे. धावसंख्या जाऊन पोचते या सिंगलनं टोटल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 आकड्यावरती 4 गडी बाद. सध्या 2 षटकात 12 या धावसंख्येवरती 4 गडी बाद. नेक्स्ट मॅचचा मी कॉल करतोय टॉससाठी. नेरलपाडा आणि त्यांच्या विरोधात भिसेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट टू जॉइन द टॉस बॉक्स. आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार आहोत. 12ला सध्या गडी बाद 4 ही परिस्थिती आहे जय हनुमान अकुर्ले संघाची. सुमित भोईर आलाय बॉलिंग मार्क वरती आणि विकेट अटॅक साठी आदित्य श्रीखंडे यांच्या वतीनं 5000 रुपयांचा कॅश प्राइज. आदित्यजी श्रीखंडे यांच्या वतीनं विकेट अटॅक साठी 5000चं कॅश प्राइज सुमित साठी. आणि पहिल्याच बॉल मध्ये क्लीन बॉलचा शिकार दांडी गुल केली आहे. ऑफ स्टिकची एसटी वाकवली. फलंदाज होतोय बाद. तीन षटकारासाठी पारितोषिक आहे दिनेशजी कडू यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज. एका इनिंग मध्ये एका फलंदाजानं जर 3 षटकार ठोकले तर. आणि समीर चव्हाणसाठी एक खास पारितोषिक आहे आणि समीर चव्हाण यांच्या प्रत्येक धावेसाठी अभिजितजी मोदुलकर यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक रन साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त पारितोषिक. इथून पुढे जितके निर्धाव बॉल येतील दोनही संघांसाठी पारितोषिके आमचे वायफाय नेटवर्कचे सर्वा रोहितजी शिंदे यांच्या वतीनं प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. बॅकफुटला जाऊन पुलचा फटका काऊ कॉर्नर झोन मध्ये. दोन्ही टीम साठी पारितोषिक आहे. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज रोहित शिंदे यांच्या वतीनं हे पारितोषिक आहे. दोनही संघांसाठी संधी आहे. प्रत्येक निर्धाव बॉलला महत्व आहे. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये खास करून ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एका बॉलला अतिशय महत्व आहे. एका रनला अतिशय महत्व आहे आणि यासाठीच रोहित शिंदे यांच्या वतीने पारितोषिक. फुल टॉस बॉल स्टेप आउट करून फटका मारलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे सुमित भोईरला मिळते दुसरी सफलता या मॅच मध्ये.
समीर चव्हाण यांनी जर 3 धावा जमवल्या धावून तर तरी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज दिनेशजी कडू यांच्या वतीने. आणि 6 जर मारला तर भरत शेठ बामणे यांच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज. समीर चव्हाणसाठी हे पारितोषिक आहे. आता सुवर्ण संधी आहे त्यांना. प्रत्येक रनसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय प्रसादजी डेरुणकर साहेबांच्या अभिजय मोदुलकर यांच्या वतीने. वेगवान बॉल पॅडवरती आदळलाय. तिसरी सफलता सुमित भोईर जबरदस्त कामगिरी करतोय या मॅच मध्ये. लागला आणखी एक धक्का जे हनुमान अकुर्ले संघाला या मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल साठी रोहित शिंदे यांच्या वतीने 100 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येक संघासाठी. हे पारितोषिक षटकार हॅट्रिक एवन जोडे ओमकार देशमुख नितेश देशमुख यांच्या वतीने 3000 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येक मान्यवरांकडून पारितोषिक आहे. आता दोनही संघांचे पाठीराखे एकमेकांच्या खऱ्या अर्थाने खेळाडूंवरती प्रेमाचा वर्षाव पारितोषिकांचा वर्षाव करतात. बागपूरला जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. 38 सर्कलमध्ये स्क्वेअर लेगमध्ये बॉल चाललाय. विकेट किपर तेजस पोहोचला बॉल खाली. तोपर्यंत मिळते ती फक्त एक एकेरीनं धावसंख्या पुन्हा पुढे जाते ती 14 आकड्यावरती. आणि आता ऑन स्ट्राईक बॅटर समीर चव्हाण येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज अभिजितजी मोदुलकर यांच्या वतीने. आणि ते मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे पकडली जाईल. जबरदस्त लोअर कॅच पकडले क्षेत्ररक्षकानं मिड विकेट मध्ये आणि समीर चव्हाण होत आहेत बाद. संघ किरवली संघाची या मॅच मध्ये 14ला सध्या गडी बाद आहेत ते 8. या प्रथम 17च्या खेळामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 14 आणि गडी बाद झाले ते 8. ऑल आउटच्या कगारावरती एक षटक शिल्लक आहे. सुमित भोईर 4 वैयक्तिक सफलता आणि त्याने धावा खर्च केल्या त्या 2. जबरदस्त बॉलिंग समीर चव्हाण याच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. समीर चव्हाण यांनी धाव जमवली 1. ते बाद होत आहेत. बागपुडा जाऊन पुलचा फटका. टायमिंग प्रॉपर आहे परंतु बॉल सीमा पार जाऊ शकले नाही. क्षेत्ररक्षक मध्ये आलाय बॉलला अडवलाय. चांगली फिल्डिंग. धावा अडवतात त्या 2. 16 धावा धावफलकावरती येत्या 4, 5, 6, 7 मेला याच स्पर्धेच्या ठिकाणी याच मैदानावरती खरं तर आपण कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषकाचं आयोजन अष्टविनायक क्रिकेट संघ अमराईनं खऱ्या अर्थाने आयोजनाचा दारोमदार आपल्या खांद्यावरती उचललाय. आणि त्यानंतर अजय दिघे यांनी घेतलेली मेहनत. आणि त्यानंतर जर कोणाला या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल प्रथम क्रमांकासाठी आपण 1,500 रुपयांचा कॅश प्राइज. सेकंड प्राइजसाठी आपण 1.5 लाखाचा कॅश प्राइज माफ करा. आणि त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी 75,000. त्यानंतर तृतीय चतुर्थ 35,000. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक. आणि त्यानंतर लकी ड्रॉ साठी 4ही रात्रीमध्ये सरप्राईज आहे. सोलाला सध्या बाद आहेत 8. बॉल सीमा पार एकवीस या धावसंख्येवरती 8 गडी बाद. महत्वाच्या धावा येत आहेत. धावा संघर्षाच्या धावा येत आहेत त्या टीम जय हनुमान अकुर्ले संघासाठी. बॉल शिल्लक आहेत
या सत्रातील अजूनही 4 धावसंख्या 21. किमान या 4 बॉलमध्ये 5 ते 10 धावा आल्या तर या लो स्कोरिंग मॅचमध्ये देखील संघर्ष करू शकतो जय हनुमान अकुर्ले संघ. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, 8 विकेट लॉस. 8 फलंदाज बाद झालेत या स्पर्धेमध्ये खेळत असताना. सर्वप्रथम अकुर्ले संघाचे क्रॉस बॅट अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर झोनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न आहे, पोहोचलाय. फलंदाज चुकी केली आहे तेजसनं. तिसरीच्या प्रयत्नात पुन्हा मिस्टेक, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 1 रन शॉट, 2च ऍड होतील. एकच धाव ऍड होतीये आणि या एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 22. चला नेक्स्ट मॅच भिसेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये नेरलपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. गोलात टाकलाय बॉल, डाऊन द ग्राउंड केलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. 23 धावा धावफलकावर. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 फलंदाज बाद झालेत. अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 9 फलंदाज बाद झालेत. वेगवान बॉल, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. रनआउटची संधी आहे. अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चुकी केली आहे नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजांना आणि ऑल आउट झाला या स्पर्धेमध्ये. तो जय हनुमान अकुर्ले संघ 23 या धावसंख्येवरती ऑल आउट झालेला. आता येणारे 24 बॉल, 24 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकत क्वार्टर फायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी. श्री भैरवनाथ किरवली संघाला बाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मी विनंती करतोय भिसेगाव संघाचा कर्णधार त्वरित या आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. आदरणीय दिनेश दादा कडू यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. पंकज शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय पंकजजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. जिथे मात्र दोन्ही टीम आपण पाहताय भिसेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सूरज गोडबिंदे, अमित तुपे पुरस्कृत, सिद्धिविनायक नेरलपाडा या दोन टीम दरम्यान आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. टॉस करतोय आपण या ठिकाणी. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस. भिसेगाव टीमचे कॉल असेल. टेल आलाय, टॉस जिंकलाय. पेंडिंग नका ठेवू, सगळं काही संपलं जातं त्याच वेळी. चला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅचसाठी. आणि इथून मात्र एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून. एकीकडे तुम्ही पाहताय अकुर्ले आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ती मात्र भैरवनाथ किरवली या दोन टीम दरम्यान आपण पाहता ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये.
पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आलात ते अगदी आपण पाहताय 23 आणि 24 धावसंख्येचं टार्गेट आहे ते आता मात्र भैरवनाथ किरवली टीमच्या अगेन्स्ट. तेजस बडेकर आणि त्याच्या साथीनं अमित भोईर हे सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि प्रत्येक डॉट बॉल साठी रोहितजी शिंदे यांच्याकडून आपण पाहताय 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे जितके डॉट बॉल तुम्ही फेकाल तितके मात्र कॅश प्राइज तुम्हाला मिळतील रोहितजी शिंदे यांच्याकडून. बॅटिंग करण्याचा डिसिजन आहे नेरलपाडा टीमचा, म्हणजे फिल्डिंग करायची ते मात्र बिसेगाव टीमला. आणखीन एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे नेरल विभागामधील संघ तर दुसरीकडे तुम्ही पाहणार आहात कर्जत विभागामधील बिसेगाव हा संघ. या दोन टीममध्ये ती महत्त्वपूर्ण लढत सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्गवरती निघालाय गोलंदाज सुजल. व पहिलाच बॉल लेट कट खेळलेत. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. ओ चांगली फिल्डिंग. डाव मिळणार नाही आहे. डॉट बॉल न झाली आहे सुरुवात. डॉट बॉल आलाय आणि रोहितजी शिंदे यांच्याकडून आपण पाहताय प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील पाहताय. ओ फुलटाच बॉल समोर लॉंग ऑफला फिल्डर आहेत. तोपर्यंत एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉलमध्ये तुम्हाला 24 धावसंख्येचं खऱ्या अर्थानं समीकरण आहे आणि ते अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं तेजस बडेकरला देखील माहिती आहे की सिंगल डबल देखील तितक्याच महत्त्वाचे आणि मात्र अगदी सेकंड बॉलवरतीच ती मात्र सिंगल इथून मिळवली आहे. षटकार हॅट्रिकसाठी आदरणीय प्रसादजी गिरी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन साईडला टर्न केला बॉल. तोपर्यंत एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. सेकंडचा प्रयत्न होता तेजसचा परंतु ती मात्र मिळणार नाही आहे. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोचले. 2 वरती पाठलाग करायचा 24चा 24 बॉलमध्ये, परंतु आता 2 धाबा आल्यात. आता एक डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे जो मात्र गोलंदाज सुजलचा. इकॉनॉमिकल स्पेल खऱ्या अर्थानं आता अकुर्ले टीमला हातलावा लागेल. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. त्याचवेळी तुम्ही मात्र या धावसंख्येचा बचाव करू शकता. कमी धावसंख्या ज्यावेळी तुम्हाला बचाव करायची आहे त्यावेळी तुम्हाला विकेट्स आणि मात्र डॉट बॉल. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर पकडली एक कॅच. कॅप्टन हास टू द डिपार्ट. हा जल्लोष पहा. ही विकेट मात्र कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिकला 1000 पहिली विकेट राहिली आहे. गोलंदाज सुजलनं तर मात्र मिळवली आहे. मोमेंटम शिफ्ट करायचं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये मोमेंटम आपल्याकडे कॅचअप करायचं आहे. कमी धावसंख्येचा बचाव करायचा आणि त्यासाठी मात्र आपलं जेवढं काही आहे ते सर्व काही पणाला लावायचं आहे आणि ती जबरदस्त गोलंदाजी सुजलची पाहायला मिळते आहे. अकुर्ले टीमकडनं यंगस्टर आहे आणि त्याच्याकडे दिलेली जबाबदारी P1च्या षटकाची अगदी पुरेपूर तो मात्र इथून पार पाडताना पाहायला मिळाला. आज दर्शन वायकर शांत आहेत. आज फायनल रात्र आहे कारण की गेल्या 3 रात्रींमध्ये आम्ही पाहिलं दर्शन वायकर यांच्याकडून प्रत्येक विकेट असेल, चौकार हॅट्रिक असेल, षटकार हॅट्रिक असेल, यासाठी मात्र अगदी 2000च्या पुढेच कॅश प्राइज पाहायला मिळालं. सुजल यांनी आणखीन एक विकेट घेतली तर प्रसादजी डेरवणकर यांच्याकडून 500. ओ पुढे निघाले. ओ लाऊड अपील पंचांकडे. पंच अगदी तटस्थ जाग्यावरती शब्द आहेत. हेच सांगतायत की इथून अगदी आपण पाहताय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुजलची P1च्या षटकामध्ये. अगदी जर पाहायला गेलं ना तर आतापर्यंत त्यांना धावा खर्च केल्या त्या उग्या 2 आणि 5 बॉलमध्ये 1 विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. बॅटिंग करण्यासाठी निखिल 3ऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. विभाग प्रमुख चषकामध्ये किरवली संघ क्वालिफाय झालाय आणि आज देखील आपण पाहताय आमदार चषकामध्ये तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस बडेकर याच्या नेतृत्वाखाली किरवली संघ सातत्यानं
विकेट हॅट्रिक साठी आणखीन एक कॅश प्राइज आलाय. आर डी साऊंड नितेशजी देशमुख यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. सॉरी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. माफी असावी. आर डी साऊंड नितेशजी देशमुख यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3000 रुपयाचं कॅश प्राइज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आलंय. कमी धावसंख्येचे मॅचेस हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलपर्यंत जाताना पाहायला मिळतात. त्या मॅचमध्ये रंगतता पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती पलटवार होताना पाहायला मिळतो आणि तशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला अहमदाबाद चषकामध्ये तुम्ही पाहताय. अकुर्ले अगदी हक्केच्या अंतरावरती असणारा हे गाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय किरवली संघ. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर कर्जत तालुक्यामधील दोनही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये अगदी सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचमध्ये लढत देताना पाहायला मिळतात. धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहताय 3 विकेट्स आले. ती मात्र 1 तेजस बेळेकडे बाद झाला. हो हलक्या हातानं अगदी आपण पाहता ड्राईव्ह करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आला. बॉलला कॅरी करेल तोपर्यंत एकच धाव. निखिलनं मात्र पहिल्या बॉलवरती सिंगल मिळवली आहे. धावसंख्या धावून पोहोचले 4 वरती. रोहित शिंदे यांच्याकडनं देखील आपण पाहताय विकेट हॅट्रिक साठी 1000. रेहान शेख यांच्याकडून देखील आता मात्र कॅश प्राइज झाला. अतुल धनवटे यांच्यासाठी खास करून कारण की एकत्रित प्रॅक्टिस करतात त्यांच्या विकेट हॅट्रिक साठी रेहान शेख यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन साइडला फटका जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला अमित भोईरच्या बॅटमधून. काऊ कॉर्नरला क्लिअर केलाय. काऊ कॉर्नरला अगदी आपण पाहता फिल्डर आहे परंतु त्याच्या डोक्यावरून जी देशमुख आणि नितेशजी देशमुख यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकला 3000 रुपयाचं कॅश प्राइज. फिल्डिंग करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा समोर लॉप केला लॉंगॉनला. फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. स्वप्न पाहिलं होतं अतुल धनवटेनं खऱ्या अर्थानं या विकेटचं. परंतु इथे अगदी आपण पाहताना झोपेतून ज्याप्रमाणे उठवलं जातं तसं उठवलं. कॅच ड्रॉप झाली आहे डीजे. कॅच ड्रॉप. धावा मिळाला तर 2 धावांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलाय. ते मात्र 12-24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 पर्यंत पोहोचला. अमित भोईर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, कसोटी आहे. त्यानं मात्र अनेक स्पर्धांमध्ये आपल्या संघाला विजय करून दिला. वेगवान तेज सर्रार. परंतु पंच सांगतात की वाईट बॉल आहे. अतुल धनवटे यांनी जर का बोल्ड घेतला तर मात्र रेहान शेख यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिकला 3000 आहेत आणि बोल्ड घेतला तर 500 आहेत. धावसंख्या धावफलकामध्ये 13 आहे. सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये आपण पाहता टीम मधला सगळ्यात एक्सपिरियन्स गोलंदाज थोडासा मागडा ठरला. वेगवान हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न परंतु वेग होता या बॉलवरती. सरळ पुढे निघाला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अग्रेशन नेहमी आपल्याला अतुल धनवटेचं पाहायला मिळतं. जिद्द आहे त्याच्याकडे. कमीत कमी धावसंख्या आणि तिला देखील आम्हाला डिफेन्स करायची आहे. सगळं काही पणाला लावलंय दोन्ही टीमनं. एकीकडे तुम्ही पाहताय बरोनाथ किरवली आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये ती अकुर्ले टीम. बाची कडा शॉट थर्डमॅन चुकी झाली आहे. बॉल सरळ चालला डीप थर्डमॅनला. सीमा पार. धाबा 4. आता प्रत्येक विकेटसाठी आर डी साऊंड चे प्रोप्रायटर नितेशजी देशमुख यांच्याकडून आपण पाहता 500 रुपयाचं कॅश प्राइज.
आर डी साऊंडचे प्रोप्रायटर नितेशजी देशमुख साहेब आपण पाहताय, ज्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज लागलं जात आहे. रोहितजी शिंदे साहेब ते देखील कॅश प्राईज लावत आहेत. रेहान शेख देखील कॅश प्राईज लावत आहेत. आता सर्वांना हा प्रश्न पडलाय, समीर चव्हाण सर कधी कॅश प्राईज लावतील. आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, धावसंख्येचा बचाव करतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 17. आता कोणत्या टीमला खऱ्या अर्थाने खतरा होईल हे देखील पाहावं लागेल. येणारे 12 बॉल आणि आता धाबा बनवायचे आहेत 7. आर्यन मोरे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. प्रत्येक कॅश साठी आर्यन मोरे यांच्याकडून 100 रुपये असतील. धावसंख्या धावफलकावरती 17. 7 धावसंख्येचे ओ गुडगा टेक और षटकार देख. धावसंख्येची आवश्यकता आहे. निखिलच्या बाटमधून षटकार आला. मागचे पूर्णपणे हवा काढून टाकले. या षटकारानं स्विच इट करण्याचा प्रयत्न. मॅच क्लोज झाली आहे. माहिती आहे कोणत्या क्षणी मॅच मात्र इथून जिंकू शकतो आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहता तो स्विच इटचा प्रयत्न. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल भिसेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहात सिद्धिविनायक नेरलपाडा. पुढे सरकलाय मिस टायमिंग हवेमध्ये, परंतु फिल्डर नाही आहेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. कॉंग्रॅच्युलेशन टीम भैरवनाथ किरवली, हार्ड लक टीम अकुर्ले. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. थोडा दाबा खऱ्या अर्थाने येणं फार गरजेचं होतं या मॅचमध्ये फाईट करण्यासाठी, कारण की समोर आपण पाहिलं तर भैरवनाथ किरवली संघ बलाढ्य संघ आहे, जो खऱ्या अर्थाने कालच्याच रात्रीमध्ये आपण पाहिलं तर विभाग प्रमुख चषकामध्ये जो क्वालिफाय झाला आणि त्याच्या समोर आपण खेळ करत होतो, तर मात्र दावा बनवणं फार गरजेचं